नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। पाथर्डी तालुक्यातील मिरी गावातील अनुसूचित जातींच्या मीर पगार कुटुंबावर झालेल्या अत्याचार प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करावी तसेच संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी दलित पॅंथर संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। दिनांक 22 जानेवारी 2016 रोजी पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रेरणा डॅनियल मीर पगार यांच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात जातीय शिवीगाळ, धमक्या, शासकीय मंजूर घरकुल व शौचालय पाडण्याची बेकायदेशीर कारवाई, मारहाण तसेच बौद्ध समाजांच्या प्रतीकांचा अपमान अशा गंभीर बाबींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले। मात्र अत्याचार प्रतिबंधक कायदा लागू नसूनही मुख्य आरोपींना अद्याप अटक न झाल्याने कायद्याचा धाक उरलेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। यासोबतच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी आरोपींना अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला। पाथर्डी पोलीस ठाण्यातील PSI आगरकर यांच्यावर कर्तव्यात कसूर, पदाचा गैरवापर व बेकायदेशीर कारवाईस मदत केल्याचे आरोप असूनही त्यांच्यावर कोणतीही प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई झालेली नाही अशी तक्रारही करण्यात आली। तसेच मिरी गावातील तात्पुरते चार्ज असलेले ग्रामसेवक आवाड, गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना शासकीय मंजूर बांधकाम पाडण्यास मदत केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। पीडित कुटुंबाला अत्याचार प्रतिबंधक नियम 2015 नुसार संरक्षण व शासकीय लाभ द्यावेत। मुख्य आरोपींना तत्काळ अटक करावी। या धरणे आंदोलनात दलित पॅंथर संघटनेचे जिल्हाध्यक्ष आदित्यभाई कदम यांच्यासह प्रेरणा मीर पगार, प्रीती मीर पगार, सतीश मीर पगार, डॅनियल मीर पगार, सविता मीर पगार, शोभा मीर पगार, रवींद्र मीर पगार, अमोल मीर पगार, रंजना मीर पगार, उषाबाई पाटोळे, मिल्का मीर पगार, अनिता मीर पगार, लता मीर पगार, कविता भिंगारदिवे आदी उपस्थित होते। मी मीर पगार प्रीती डॅनियल मिरी येथे राहणारी आणि माझ्या घरा पाठीमाग जी उज्ज्वला जालिंदर गवळी आहे तिने मार्चच्या आधीपासून जी जागा घेतलेली आहे त्यावरून जे वाद चालू आहे तर त्यावेळी ती जेव्हा आलेली प्रत्येक वेळी ती आमच्या घरापुढे येऊन आम्हाला तुम्ही महार आहे, तुमची लायकी नाही, आम्हाला खालच्या थराचे दाखवण्याचा प्रयत्न करते। परत माझ्या कुटुंबावर माझे जे चुलते आहेत वगैरे त्यांच्या सगळ्यांवर तिने खोट्या केसेस दाखल केलेल्या आहेत आणि ती ज्यावेळी 29 तारखेला जेव्हा आलती त्यावेळी पण तिने हेच सगळं केलं आणि याआधी जे आता 1-2 आठवडे झाले असतील तर त्याआधी ती जे प्रशासनासोबत जे आलती तर त्यांनी खूप दबाव आणून जे आमचं शौचालय आहे ते पाडण्यात आलं आणि त्यावेळी देखील सुद्धा ती सगळ्यांसमोर प्रशासनासमोर सुद्धा तिने आम्हाला शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि माझ्या कुटुंबाचा इतका छळ करत आहे की त्यामुळे आम्ही सगळे ताणतणावात आलेलो आहेत आणि तिच्यावर अॅट्रॉसिटी झालेली आहे। पण अॅट्रॉसिटी होऊन 7 दिवस होऊन गेले पण अजूनही तिला अटक झालेली नाही। तिला अटक झालेली नाही त्यामुळे आम्ही सगळे आज या आंदोलनात बसलेलो आहोत आणि माझा MLC रिपोर्ट आहे। ज्यावेळी ती प्रशासनासोबत आलती त्यावेळेस मला मारहाण केलेली आहे PSI आगरकर यांनी आणि त्यांच्यासोबत जे अजून पोलीस होते त्यांनी सुद्धा आणि तिने सुद्धा ह्यामध्ये इंटरफेअर केलेला आहे आणि जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय पॅंथर। मी आदित्य अशोक कदम, राहणार रायगड। खूप दिवसापासून आमच्या दलित समाजाच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ होत होती पण पोलीस प्रशासन काय त्यांची दखल घेत नव्हते, कोणतेही गुन्हा दाखल करत नव्हते। या ठिकाणी मी आलो असता पोलीस प्रशासनाला जाब विचारून गुन्हा दाखल करून घेतला होता। गुन्हा दाखल करताना मला असं समजलं की PSI आगरकर पाथर्डी पोलीस स्टेशन या पोलिसांनी पण जी मुलगी आहे प्रीती म्हणून तिला पण मारहाण केलेली आहे। त्याचा MLC रिपोर्ट असून सुद्धा पोलिसांनी त्याच्यावर अजूनपर्यंत काही कारवाई केली नाहीये आणि कारवाई केली नसून सुद्धा म्हणजे अजूनही आरोपी मोकाटच फिरतोय, पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये फिरतोय, त्याला प्रशासनाची पूर्ण साथ आहे, अजूनही तो अटक नाही। आणि या उलट त्या महिलेने मी या गरीब समाजातील कुटुंबाला मदत केली म्हणून तिने उलट माझ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आणि इतर समाजातले लहान मुलांवर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। आता आमची मागणी अशीच राहील की प्रशासन जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। प्रशासनाने आम्हाला साथ दिलीच पाहिजे, नाहीतर आम्ही इथं उठणार नाही। आम्ही
शेवटपर्यंत आमरण उपोषण करू.